नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक फिरके तुमचं या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करत आहोत। आजचा हा व्हिडिओ बीकॉम फायनल इयर सेमिस्टर 6 विषय मॅनेजमेंट अकाउंटिंग यातलं शेवटचं प्रकरण युनिट नंबर 4 फंड फ्लो स्टेटमेंट याच्या संदर्भातला राहिलं आहे। यापूर्वी आपण फंड फ्लो स्टेटमेंट काय आहे, निधी प्रवाह विश्लेषण काय आहे याची ओळख बघितली आणि निधी प्रवाह विश्लेषण हा दोन आर्थिक विवरणपत्रांचा, दोन आर्थिक स्थिती विवरणाचा अभ्यास करण्याकरता, तुलना करण्याकरता बनवलेली विवरण असते। फंड फ्लो स्टेटमेंट बनवण्याच्या आधी आपण शेड्यूल ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल बनवतो, म्हणजे कार्यशील भांडवलामध्ये किती बदल झालेला आहे। कार्यशील भांडवलामधील बदल ही विवरण बनवल्यानंतर त्याचा निष्कर्ष राहतो इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल किंवा डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल। मागील व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे रूल्स ऑफ करंट ॲसेट्स आणि रूल्स ऑफ करंट लायबिलिटीज हे कार्यशील भांडवलाच्या बदलाकरता आपल्याला गरजेचे असतात आणि अंतिम निर्णय हा इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल किंवा डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल राहतो, जो आपल्याला अंतिम विवरण फंड फ्लो स्टेटमेंट याला स्थानांतरित करायचा असतो। त्याचा सुद्धा नियम मागील व्हिडिओमध्ये आपण बघितला होता की इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल जर का असलं तर फंड फ्लो स्टेटमेंटच्या ज्या दोन बाजू आहेत, विवरणाच्या दोन बाजू आहेत, याला आपण डावी बाजू आणि उजवी बाजू असंच म्हणणार, कारण की हा लेखा नसल्या कारणानं आपण डेबिट साईड क्रेडिट साईड याला संबोधू शकत नाही। तुम्हाला लेखे बनवण्याची सवय असल्या कारणानं डेबिट साईड क्रेडिट साईड ही जास्त प्रचलित आहे, परंतु या प्रकरणाकरता आपण डेबिट साईडला डावी बाजू म्हणणार आणि क्रेडिट साईडला उजवी बाजू म्हणणार। मित्रांनो, फंड फ्लो स्टेटमेंट जे आपण बनवत आहे, निधी प्रवाह विश्लेषण जे बनवत आहेत, हे निधी प्रवाह विश्लेषण बनवण्याकरिता जी आपली टोटल बॅलन्स शीट होती, या टोटल बॅलन्स शीटचे आपण लायबिलिटी साईडचे दोन पार्ट बनवतो आणि ॲसेट साईडचे दोन पार्ट बनवतो। मूलतः पहिला पार्ट राहतो फिक्स ॲसेट आणि फिक्स लायबिलिटी आणि दुसरा पार्ट आपण कन्सिडर करणार आहोत करंट ॲसेट्स आणि करंट लायबिलिटीचा। यामध्ये करंट ॲसेट्स आणि करंट लायबिलिटीशी संबंधित जे काही बदल होते हे आपण कार्यशील भांडवलाच्या बदलामध्ये मोडलेले आहेत, कारण की वर्किंग कॅपिटल जे कार्यशील भांडवल असतं याचं सूत्रच राहतं टोटल करंट ॲसेटमधून टोटल करंट लायबिलिटी मायनस करायचं। तर टोटल करंट ॲसेट्स मधून टोटल करंट लायबिलिटीज मायनस करून आपण वर्किंग कॅपिटलचा बदल ऑलरेडी काढलेला आहे, म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडचं विश्लेषण करत असताना टोटल जे पदं असतील त्या पदांची विभागणी करायची आहे। परमनंट लायबिलिटीचे पदं म्हणजे फिक्स लायबिलिटीचे पदं जे दीर्घकाळासाठी आपल्याला उपलब्ध आहेत आणि करंट लायबिलिटीचे पदं जे अत्यल्प कालासाठी आहे, अल्प कालासाठी आहे, ज्याचं पेमेंट आपल्याला एका वर्षाच्या आतमध्ये करायचं आहे। अशाच पद्धतीनं संपत्ती साईडचे जे पद तुम्हाला दिलेले असतील याचं सुद्धा आपण वर्गीकरण करायचं आहे। परमनंट ॲसेट्स ज्याला आपण फिक्स ॲसेट्स म्हणतो, ज्या दीर्घकाळासाठी आपण उपयोग करणार आहेत, आणि करंट ॲसेट्स ज्या आपल्याला रोखीमध्ये एका वर्षाच्या आतमध्ये रूपांतर करता येतात त्यांना आपण करंट ॲसेट्स म्हणतो। मग करंट ॲसेट्स करंट लायबिलिटीचा विश्लेषण करून वजाबाकी बेरीज करून आपण इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल आणि डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल काढलेलं असतं। इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल असलं तर अप्लिकेशन साईडला लिहिलं आणि डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल असलं तर सोर्स साईडला लिहिलं। अप्लिकेशन साईड म्हणजे मूळतः कॅशचं पेमेंट, रोखीचे पेमेंट, भुगतान, आणि सोर्स साईड म्हणजे शॉर्टमध्ये कॅशचं रिसिप्ट। म्हणजे असं म्हणायला हरकत नाही आहे की वर्ग 11वी-12वी मध्ये जे आपण कॅश अकाउंट शिकलो त्या कॅशबुक सारखंच आपल्याला फंड फ्लो स्टेटमेंट बनवायचं आहे। डेबिट वॉट कम्स इन अँड क्रेडिट वॉट गोज आउट, म्हणजे जर का खात्याच्या अनुसार ज्याला जर का संबंध घ्यायचा असला तर रिसिप्ट पेमेंट अकाउंट सारखंच, म्हणजे कॅशबुक सारखंच कॅश प्राप्त झाली तर डाव्या साईडला रिसिप्ट साईडला लिहायचं आणि कॅशचं पेमेंट असलं तर उजव्या साईडला पेमेंट साईडला लिहायचं। अशाच प्रकारे कॅश किंवा कॅशचे तत्सम ट्रान्झॅक्शन जर का असले तर त्याला आपण रोखीची प्राप्ती आणि रोखीचं पेमेंट म्हणतो, म्हणजे निधीचा स्रोत आणि निधीचा उपयोग। याला आपण अप्लिकेशन ऑफ फंड म्हणू शकतो किंवा या साईडला आपण युजेस ऑफ फंड्स म्हणतो, म्हणजे उभारलेला पैसा, उभा केलेला पैसा तुम्ही कोणत्या कामासाठी उपयोग घेतला हे उपयोग दर्शवणारे जे कारणं आहेत, जे घटक आहेत, हे सगळे घटक अप्लिकेशन साईडला येतात। तुम्हाला मल्टिपल चॉईस प्रश्नामध्ये ट्रान्झॅक्शन दिलेला राहू शकतो आणि ट्रान्झॅक्शनवरनं तिथे अप्लिकेशन ऑफ फंड आहे का सोर्स ऑफ फंड आहे याची बिनचूक ओळख करता येऊ शकते, कारण की दीर्घोत्तरी प्रश्न तुम्हाला या वर्षाला येणार नाही आहेत, म्हणून मल्टिपल चॉईस प्रश्नांची ओळख पटवण्याकरता हे जे आपण विवरण बनवलेलं आहे या विवरणामध्ये मूलतः आपण फिक्स ॲसेट्स आणि फिक्स लायबिलिटीची तुलना केलेली आहे। करंट ॲसेट्स करंट लायबिलिटी आपण वर्किंग कॅपिटलमध्ये कन्सिडर केलेल्या आहेत, फिक्स लायबिलिटी आणि फिक्स ॲसेटचे तुलना आपण फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये कन्सिडर करतो, परंतु फंड फ्लो स्टेटमेंटच्या ज्या दोन बाजू आहेत
सोर्स साईड डावीकडची आणि अप्लिकेशन साईड डावीकडची. कोणत्या साईडला कुठलं पद लिहायचं आहे याचं मूल मंत्र हाच असतो. जेव्हा रोख प्राप्त होणार आहेत तेव्हा स्त्रोत साईडला लिहा, रिसिप्ट साईडला लिहा, आणि जेव्हा रोखचं पेमेंट राहिलं आहे तेव्हा अप्लिकेशन साईडला लिहा. म्हणून रूल्स ऑफ फिक्स असेट जर का आपण बनवायचे म्हटले तर त्यातला पहिला नियम राहिला आहे इन्क्रीज इन परमनंट लायबिलिटी, इन्क्रीज इन फिक्स लायबिलिटी जर का असली तर इन्क्रीज इन फिक्स लायबिलिटीचा नियम आपल्याला सोर्स साईडला कन्सिडर करायचा असतो. त्याच्या विरुद्ध जर का डिक्रीजिंग फिक्स लायबिलिटी असेल तर डिक्रीजिंग फिक्स लायबिलिटीचे पद आपल्याला विरुद्ध बाजूला म्हणजे अप्लिकेशन ऑफ फंड साईडला घ्यायचं. आता या दोन नियमांची पूर्तता करता आपल्याला पद कोणती मिळतील आहे इन्क्रीज इन फिक्स लायबिलिटी. फिक्स लायबिलिटी मध्ये साधारण लायबिलिटी साईडला असलेले शेअर कॅपिटलचं पद, बॉरोविंगचं पद, लोनचं पद, डिपॉझिट्सचं पद, डिबेंचर्सचं पद, परमनंट लायबिलिटी, परमनंट इंटरनल फंड किंवा परमनंट एक्सटर्नल फंड. मित्रांनो हे कन्सिडर करत असताना रिझर्व्स अँड सरप्लसचे पद कन्सिडर करायचे नाही. जी आपली निधी राहते ही निधी आपण नफ्यामधून उभारलेली असते. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स आणि प्रॉफिटमधनं क्रिएट केलेल्या सगळ्या प्रकारच्या निधी ज्याला आपण कॅपिटल रिझर्व्ह म्हणतो, जनरल रिझर्व्ह म्हणतो, डिव्हिडंड इक्वेशन रिझर्व्ह म्हणतो, ज्या ॲप्रोप्रिएशनमधनं आपण क्रिएट केलेल्या असतात, ह्या सगळ्या निधीमध्ये जर का वाढ झालेली असेल तर ती प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंटमध्ये आपण कन्सिडर करतो, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटमध्ये कन्सिडर करतो. त्यांनी आपल्याला प्रॉफिट फ्रॉम ऑपरेशन जनरेट होते. म्हणून रिझर्व्स आणि प्रॉफिट अँड लॉसला वगळून लायबिलिटीचे फिक्स पद ज्यामध्ये मूलतः कॅपिटल येतो, डिबेंचर्स येतात, लोन येते आणि डिपॉझिट्स येतात. अशा टाईपच्या परमनंट लायबिलिटीमध्ये जर का वाढ झाली, वाढ कोणत्या कारणाने होईल आहे? वाढ होण्याचे कारण राहू शकतात इश्यू ऑफ शेअर कॅपिटल, इश्यू ऑफ डिबेंचर्स किंवा लोन टेकन. मागच्या वर्षी 1 लाखाचं कॅपिटल होतं, यावर्षी 1,50,000चं कॅपिटल आहे. याचा अर्थ 50,000चं नवं कॅपिटल उभारलेलं आहे. इश्यू ऑफ कॅपिटल झाले, पैसे प्राप्त झाले सोर्स साईडला. म्हणून आपला नियम झालेला आहे इन्क्रीज इन फिक्स कॅपिटल सोर्स साईड. याचे एक्झाम्पल काय करायला दिलं आहे? इश्यू ऑफ शेअर कॅपिटल, इश्यू ऑफ डिबेंचर किंवा लोन नव्यानं घेतलं, वाढीव केलं. याच्या विरुद्ध डिक्रीज इन फिक्स लायबिलिटी, याच्या अपोजिट ट्रान्झॅक्शन राहतील. डिक्रीज इन फिक्स लायबिलिटी असलं म्हणजे लायबिलिटीचं तुम्ही पेमेंट केलेलं आहे, भुगतान केलेलं आहे, रिडम्शन केलेलं आहे. हे पद अप्लिकेशन ऑफ फंडमध्ये जातील आहे. पैशांचा इथे भुगतान आहे, पेमेंट आहे. पेमेंट म्हटल्या कारणानं आपण यूज साईडला, अप्लिकेशन साईडला कॅश पेमेंट्स उजव्या साईडला. याचे कारण काय काय राहतील आहे? रिडम्शन ऑफ कॅपिटल. पण रिडम्शन ऑफ कॅपिटलमध्ये मित्रांनो आपल्याला बॅलन्स शीटमध्ये रिडम्शन ऑफ प्रिफरन्स कॅपिटल राहू शकतं. इक्विटी कॅपिटलचं रिडम्शन जोपर्यंत लिक्विडेशन होत नाही तोपर्यंत राहत नाही. परंतु नियम समजवण्याकरिता रिडम्शन ऑफ कॅपिटल जर का दिलेलं असलं तर ते आपण पेमेंट साईडला कन्सिडर करायचं. पेमेंट कोणतं राहणार आहे? प्रिफरन्स शेअर कॅपिटलचं, कारण की प्रिफरन्समध्ये रिडीमेबल आणि इरिडीमेबल दोन वर्ग मोडतात म्हणून. तदनंतर रिडम्शन ऑफ डिबेंचर. गत वर्षाच्या तुलनेमध्ये करंट इयरमध्ये जर का आपण बघितलं, चालू वर्षामध्ये डिबेंचरची रक्कम जर का कमी झालेली असली तर कमी झालेली रक्कम ही याचा अर्थ आपण डिबेंचरचं रिपेमेंट केलेलं आहे, परतफेड केलेली आहे. परतफेडची रक्कममध्ये कॅश पेड झाली म्हणून कोणत्या साईडला घ्यायचं आहे? पेमेंट साईडला. आणि कर्जाची रक्कम गेल्या वर्षी 2 लाखाचं कर्ज होतं, वर्षाच्या अखेरीस कर्ज 1,50,000चं राहिलेलं आहे. याचा अर्थ नफा जास्त असल्या कारणानं तुम्ही 50,000चं कर्ज बँकेला किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला अदा केलेलं आहे, पेमेंट केलेलं आहे. पेमेंट झालं, लोन रिपेड. म्हणून रिडम्शन ऑफ कॅपिटल, रिडम्शन ऑफ डिबेंचर आणि रिडम्शन ऑफ लोन हे तिन्ही पद्धत अशा टाईपचे येतील आहे ज्यामध्ये आपण डिक्रीज इन फिक्स लायबिलिटीचा नियम फॉलो करतो. संपत्ती साईडला जर का कन्सिडर केलं तर तिसरा नियम आपला होईल आहे इन्क्रीज इन फिक्स ॲसेट. आता जर्नल एंट्री जर का करायचं म्हटलं तर इन्क्रीज इन फिक्स ॲसेटमध्ये खास करून ट्रान्झॅक्शन राहतो परचेस ऑफ फिक्स ॲसेट. तर परचेस ऑफ फिक्स ॲसेटमध्ये रिअल अकाउंटचा रूल म्हणतो डेबिट कार्ड कम्स इन अँड क्रेडिट कार्ड गोज आउट. आपण साधारण एंट्री करतो फिक्स ॲसेट अकाउंट डेबिट आणि कॅश अकाउंट क्रेडिट. म्हणजे कॅशला क्रेडिट केलं, कॅशचा आउटफ्लो आहे. जेव्हा जेव्हा इनफ्लो राहील तेव्हा तेव्हा सोर्स राहील, जेव्हा जेव्हा आउटफ्लो आहे तेव्हा अप्लिकेशन आहे. म्हणजे इन्क्रीज इन फिक्स ॲसेटमध्ये आपण फिक्स ॲसेटची परचेस केलेली आहे, परचेस ऑफ फिक्स ॲसेटमध्ये कॅशचं पेमेंट झालं म्हणून आपल्याला निर्णय काय घ्यायचा आहे? ही घ्यायचा आहे अप्लिकेशन ऑफ फंड साईडला. ज्या प्रकारे चिकित्सा करून, विश्लेषण करून, समजून जर का तुम्ही नियमावली बनवली तर तुम्हाला बिनचूक पर्याय निवडता येतात.
आता इन्क्रीज इन फिक्स ॲसेटमध्ये खालचे दोन्ही एक्झाम्पल जे दिलेले आहेत ते आपण त्याचेच दिलेले आहेत. परचेस ऑफ फिक्स ॲसेट, परचेस ऑफ इन्व्हेस्टमेंट. फिक्स ॲसेटमध्ये कुठले प्रकार राहू शकतात? लँड राहील, बिल्डिंग राहील, टँजिबल असो का इनटँजिबल असो, गुडविल परचेस, पॅटेंट परचेस, ट्रेडमार्क परचेस, फिक्स ॲसेट परचेस, फर्निचर परचेस. कुठल्याही प्रकारची फिक्स ॲसेट परचेस असली, कुठल्याही प्रकारचा विनियोग जर का नव्याने केलेला असला, परचेस ऑफ इन्व्हेस्टमेंट जर का असली, तर यामध्ये आपल्याला अप्लिकेशन साईडला त्याची एंट्री करायची आहे, यूज साईडला एंट्री करायची आहे, आउटफ्लो साईडला एंट्री करायची आहे. याच्या विरुद्ध जर का फिक्स ॲसेटची विक्री असेल, गत वर्षाच्या तुलनेमध्ये चालू वर्षामध्ये जर का डिक्रीज इन फिक्स ॲसेट झाला, डिक्रीज इन फिक्स ॲसेट्स, मूलतः फिक्स ॲसेटचा डिक्रीज केव्हा होईल आहे? सेलमध्ये. अगदीच जर का नियमाप्रमाणे बघितलं तर फिक्स ॲसेटची कमी मूलतः 2 कारणांनी होते. एक, त्याचा वर्षानुवर्ष आपण उपयोग करतो आहे म्हणून त्याचा जो ऱ्हास झालेला आहे तो असतो घसारा. परंतु अभिप्रेत असतं की घसाऱ्याची रक्कम ही आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये 10%, 20% ऑलरेडी दिलेलं आहे. म्हणजे घसारा कन्सिडर केल्यानंतरही जे क्लोजिंग बॅलन्स ऑफ फिक्स ॲसेट पाहिजे होतं ते जर का कमी झालेलं जर का असेल, म्हणजे आपलं ॲझम्पशन काय आहे? डेप्रिशिएशन कन्सिडर केल्यानंतर. डेप्रिशिएशन कन्सिडर केल्यानंतरही जर का फिक्स ॲसेटच्या कमी रकमेमध्ये जर का कमी झालेली आहे, याचा अर्थ फिक्स ॲसेटचा एखादा तुकडा, एखादा पार्ट, एखादी मशीन तुम्ही विकलेली आहे. फिक्स ॲसेटची विक्री जर का केली तर आपण एंट्री करतो कॅश अकाउंट डेबिटेड टू फिक्स ॲसेट. फिक्स ॲसेट कमी झाली आणि कॅश अकाउंट डेबिट म्हणजे रोख प्राप्त झालेली आहे, रिसिप्ट्स आहे, इथे सोर्सेस ऑफ फंड साईडला याची एंट्री घ्यायची. अशा प्रकारे फिक्स ॲसेट आणि फिक्स लायबिलिटीचं चिकित्सा करायचं आणि निर्णय घ्यायचे आहेत. सेल ऑफ फिक्स ॲसेट आणि सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट हे फिक्स ॲसेटचे नियम झाले, हे फिक्स लायबिलिटीचे नियम झाले. आणि फिक्स ॲसेट आणि फिक्स लायबिलिटीच्या नियमाच्या व्यतिरिक्त जो राहिलेला भाग असतो तो असतो तुमचा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, ज्यामध्ये नॉन ऑपरेटिंग इन्कम, नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आणि नॉन कॅश एक्सपेन्सेसची तुम्ही ॲडजस्टमेंट करत असता. या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो रूल्स असतो तो रूल्स तुमचा असतो, प्रॉफिट फ्रॉम ऑपरेशन जर का आलेलं असेल तर प्रॉफिट फ्रॉम ऑपरेशनची रक्कम ही सोर्स साईडला लिहायची. आणि जर का लॉस फ्रॉम ऑपरेशन असेल गणितामध्ये तर आलेलं लॉस फ्रॉम ऑपरेशनची रक्कम फंड फ्लो स्टेटमेंटच्या अप्लिकेशन साईडला तुम्हाला त्याची मांडणी करायची असते. शेड्यूल ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटलचा भाग इन्क्रीज अँड डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल असतो. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटचं अंतिम रक्कम जी राहिला तो निर्णय राहिला एकतर प्रॉफिट फ्रॉम ऑपरेशन किंवा लॉस फ्रॉम ऑपरेशन. प्रॉफिट फ्रॉम ऑपरेशन म्हणजे पैसे प्राप्त झालेले आहे, नफा प्राप्त झालेला आहे, हे याला कॅश प्रॉफिट म्हटलं जातं. आणि कॅश प्रॉफिट आहे म्हणजे कॅश प्रॉफिटनी रोख आणि निधी यामध्ये वाढ झालेली आहे म्हणून ते पद सोर्स ऑफ फंडला लिहायचं आहे. आणि लॉस फ्रॉम ऑपरेशन झालेलं आहे म्हणजे असलेली रिसिप्ट्स अतिरिक्त खर्चाच्या उद्यमातनं उपयोग झालेले आहे म्हणून याला आपल्याला अप्लिकेशन साईडला मेन्शन करायचं असतं. ही नियमावली तुम्हाला मल्टिपल चॉईसचे प्रश्न सॉल्व करण्याकरता जास्त कामाची पडेल, कारण की ट्रान्झॅक्शनमध्ये दिलेलं राहिलं आहे की लास्ट इयर फिक्स ॲसेट 50,000ची होती, करंट इयरला फिक्स ॲसेट 1,50,000ची झालेली आहे. एंट्री कुठल्या साईडला करायची आहे? ऑप्शन 4 दिलेला राहतील आहे, इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल, डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल, सोर्स ऑफ फंड की अप्लिकेशन ऑफ फंड. अशा टाईपच्या 4 पर्यायापैकी योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. मग नियम काय घ्यायचा आहे? फिक्स ॲसेटचा नियम आहे, सरांनी काय सांगितलं होतं? फिक्स ॲसेटमध्ये वाढ झालेली आहे म्हणजे परचेस ऑफ फिक्स ॲसेट आहे, म्हणजे एंट्री कुठल्या साईडला घ्यायचं आहे? अप्लिकेशन साईडला. फिक्स ॲसेटमध्ये कमी जर का झालेली आहे तर सेल ऑफ फिक्स ॲसेट झालं, पैसे प्राप्त झालेले आहेत, इन्फ्लोचा फंड आहे, रिसिप्टचा फंड आहे म्हणजे सोर्स साईडला एंट्री घ्यायची. करंट ॲसेट करंट लायबिलिटीमध्ये बदल जर का असला ऑप्शन 4 दिलेले राहतील आहे, इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल, डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल, सोर्स ऑफ फंड की अप्लिकेशन ऑफ फंड. आपण आताच बघितलं कुठल्याही प्रकारे करंट ॲसेट्स आणि करंट लायबिलिटीची डायरेक्ट एंट्री फंड फ्लो स्टेटमेंटला आपण घेत नाही आहे. करंट ॲसेट आणि करंट लायबिलिटीची तुलना आपण कार्यशील भांडवलाच्या विवरणामध्ये घेत असतो म्हणून याचा योग्य पर्याय राहिला आहे एकतर इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल किंवा डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल. निर्णय का राहणार आहे ज्याच्यासाठी मागील व्हिडिओमध्ये आपण रूल्स ऑफ करंट ॲसेट आणि करंट लायबिलिटी बघितली होती त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. अशा टाईपचा उपयोग करून तुम्हाला हे पद कन्सिडर करायचे असतात. यामध्ये कंडिशनल जे पद राहतील आहे ते राहतील आहे डिव्हिडंड पेड आणि इन्कम टॅक्स पेड.
मित्रांनो, याच्या संदर्भामध्ये तुम्हाला करंट ॲसेट आणि करंट लायबिलिटीमध्ये मी चिन्हांकित 2 पद दिलेले होते. एक प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स आणि प्रपोज डिव्हिडंड. हा करंट लायबिलिटीच्या यादीमध्ये मी दिलेला आहे, परंतु तिथं स्टार मार्किंग चिन्ह दिलेलं होतं. चिन्हांकित पद हे प्रत्येक गणितामध्ये करंट लायबिलिटीला घ्यायचा नसतो. याचा अर्थ असा असतो की तिथं काहीतरी अट आपल्याला लावायची आहे. अट काय असेल तर हे जर का पद फक्त आणि फक्त आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं असेल आणि ट्रायल बॅलन्सच्या व्यतिरिक्त समायोजना कुठलीही जर का नसेल तर करंट लायबिलिटीमध्ये त्याला कन्सिडर करायचं आहे. प्रपोज डिव्हिडंड आणि प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स. प्रपोज डिव्हिडंड आणि इन्कम टॅक्स फक्त आणि फक्त 23 पत्रकात दिलेला ट्रायल बॅलन्समध्ये कुठल्याही प्रकारची समायोजना दिलेली नाही अशा स्थितीमध्ये करंट लायबिलिटीच्या यादीमध्ये घेऊन त्याला वर्किंग कॅपिटलमध्ये नोंद करायची असतं. परंतु हे पद तुम्हाला 23 पत्रकातही दिलेलं आहे आणि त्याच्यासोबत चालू वर्षामध्ये किती रुपयाची प्रोव्हिजन केलेली आहे किंवा चालू वर्षामध्ये किती रुपयाचा टॅक्स पेड केलेला आहे, या 2 रकमेपैकी कुठलीही एक जर का समायोजना दिलेली असेल तेव्हा समायोजना दिली आहे आणि आयटम ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला असेल अशा परिस्थितीमध्ये, अशा स्थितीमध्ये, अशा गणितामध्ये त्याला करंट लायबिलिटीच्या यादीमध्ये घ्यायचं नाही. याची स्वतंत्र एक ॲडजस्टमेंट लेजर अकाउंट बनवेल आणि न दिलेली माहिती प्राप्त करून त्याचा आपल्याला उल्लेख करायचा आहे. प्रोव्हिजनची रक्कम आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये घेणार आणि पेड केलेला इन्कम टॅक्स आपण अप्लिकेशन साईडला घेणार. याच प्रकारे डिव्हिडंडच्या संदर्भामध्ये डिव्हिडंड पेडची रक्कम आपण अप्लिकेशनला घेतो आणि चालू वर्षामध्ये डिक्लेअर केलेला डिव्हिडंड जो असतो तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये घेतो. अशा स्थितीमध्ये याचं लेजर अकाउंट बनवायचं असतं. अशा असंख्य ॲडजस्टमेंट याच्यामध्ये असतात, परंतु ह्या ॲडजस्टमेंट आणि हे लॉंग आन्सर क्वेश्चन आपण साधारण डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आन्सर या परिस्थितीमध्ये आपण घेत असतो. जो दिलेला प्रोफॉर्मा आहेत आणि दिलेले जे फिक्स ॲसेट आणि फिक्स लायबिलिटीचे नियम आहेत त्याच्यासोबत मागील व्हिडिओमध्ये दिलेले करंट ॲसेट आणि करंट लायबिलिटीची नियमावली आहे, ज्याचा परिपूर्ण अभ्यास करा आणि या अभ्यासाच्या आधारावर या प्रकरणाशी संबंधित असलेले मल्टिपल चॉईस प्रश्नाचे उत्तरं तुम्ही अचूकपणे करू शकतात. सुरक्षित राहा, आपली स्वतःची काळजी घ्या आणि येणाऱ्या परीक्षेला चांगल्या प्रकारे सज्ज व्हा. धन्यवाद.